हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, 11:30ची छातीची खडी आहे, शोल्डर 5 व मुंडा 5 आहे. बघू शकताय तुम्ही. उंची आपली 14.5 आहे. बघा, आता इथं मी गळा रुंदी घेते. गळा रुंदी 2 किंवा 2.25 घ्यायची आहे. गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं गळा मी 10 टाकलेला आहे. शिवून आपला 9.5 तयार होणार आहे. बघा, थोडासा असा पानगळा टाईप आकार आपला खाली येणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघू शकताय असा थोडासा पानगळाचा आकार मी घेणार आहे. वर मोठका, थोडासा खाली पानगळ्याचा शेप असा मी देऊन घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. सुंदर असा आपला गळा झालेला आहे. आणि आता जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर लेस लावून आपल्याला गळ्याची डिझाईन बनवायची आहे. बघा, आपलं कटिंग किती खूप सुंदर असं झालेलं आहे. आता हे मेन फॅब्रिकवर सुया लावून व्यवस्थित घेतलेलं आहे. अगदी फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत जसा आहे तसा फक्त गळा मी हाताने सरकवणार आहे. बघा, इथं कोपरा आला, सुई खाली घातली व कपडा फिरवला व परत चालू केलं. सगळा पूर्ण गळा अशाच पद्धतीने सगळा स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. जसं आपण कटिंग केलेलं आहे अगदाच त्याच पद्धतीने सगळा व्यवस्थित आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे. कट्स देताना कुठेही आपली टिप कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. बघू शकताय तुम्ही. ज्या सुया लावल्या होत्या त्या व्यवस्थित अशा सगळ्या काढून घ्यायच्या. आता गळा आपला आतल्या साईडला मी व्यवस्थित असा फोल्ड करून घेणार आहे. बघा, व अगदी काठावरून असा व्यवस्थित हाताने प्रेस करत दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी व्यवस्थित अगदी काठावरून दाबटीप येईल ह्याची काळजी घेत आपल्याला दाबटीप मारायची आहे. बघा, इथं कोपऱ्यात परत सुई खाली ठेवली व कपडा फिरवून घेतला. अशा पद्धतीने संपूर्ण गळ्याला आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारल्यामुळे गळाचं फिनिशिंग खूप सुंदर येतं व परफेक्ट गळा असा बसतो. बघा, किती सुंदर आपला गळा ड्रॉ झालेला आहे. आता मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित असं मोठी टीप टाकून जोडून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित असं सगळं कटिंग करून घ्यायचं. कट करताना अस्तर कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची. आता इथं आपल्याला बरोबर 4 इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची पाटीतल्या टक्स मारून घ्यायचे. दोन्ही बाजूला मी तशाच टक्स मारून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही. बघा, किती सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. ही समोसा लेस आहे. ही बघा, मी फक्त 1 साईड समोसा लेस लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. आता दुसरी अशी समोसा लेस आपल्याला बरोबर समोर त्याच्या जे समोसा आहेत ते ठेवून अगदी तशीच डिझाईन तयार होईल असं बघत आपल्याला परत तशीच लेस लावून घ्यायची. इथपर्यंत मी लेस लावणार आहे. एक्स्ट्राची लेस मी कट केली. परत मी लगेच त्याच्यावरती डबल टिप मारून घेणार आहे. बघा, किती सुंदर अशी आपली लेस तयार झालेली आहे. बघा, हे 2 ते 2.5 इंचाची मेशी एक पट्टी काढून जोडून घेतलेली आहे. 2.5 इंचाची पट्टी आहे ती डबल फोल्ड करून घ्यायची. बघा, आणि एक साईडनं आपल्याला अशी ती जोडून घ्यायची आहे पूर्ण पट्टी. बघू शकताय तुम्ही. पूर्ण पट्टी जोडून घेतलेली. आता ही पूर्ण पट्टी आपल्याला अगदी व्यवस्थित अशी सुलटी करून घ्यायची आहे. एका मार्तुलच्या सहाय्याने मी पूर्ण पट्टी अशी व्यवस्थित सुलटी करून म्हणजे सवची करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. ही पट्टी अगदी व्यवस्थित छान अशी प्रेस करू शकता. मी हाताने व्यवस्थित प्रेस करणार आहे, पण तुम्ही प्रेसने व्यवस्थित प्रेस करू शकता. बघा, ही प्रेस करताना ही टीप जी आहे आपण मारलेली
ती बरोबर मध्ये सेंटरला येईल ह्याची काळजी घेत आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. मी अशी हाताने प्रेस करून घेते, बघू शकताय तुम्ही. बघा आता ह्याच्या छोट्या छोट्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे ह्याच्यात थोडक्यात आपल्याला अशी फ्रिल तयार करून घ्यायची आहे. एक साईडला आपण वन साईडला अशी डिझाईन केलेली आहे, तर एक साईडला आपल्याला अशी फ्रिल लावायची आहे. म्हणून छोट्या छोट्या अशा आपल्याला या सगळ्या प्लेट्स टाकून ह्याची एक फ्रिल बनवून घ्यायची आहे. सगळ्या प्लेट्स एकसारख्या येतील ह्याची काळजी घेत आपल्याला फ्रिल बनवायची आहे. बघा तुम्ही बघा अशी आपली संपूर्ण फ्रिल बनवून तयार झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर फ्रिल आलेली आहे. तर बघा ही फ्रिल आपल्याला अशी संपूर्ण अशी अटॅच करून घ्यायची. आपली बरोबर फ्रिल पुरते आहे. बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण फ्रिल अटॅच करून घेणार आहे. आता बरोबर फ्रिल ठेवायची आहे, अगदी बरोबर मधोमध आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकता मी फ्रिलसुद्धा जोडून घेतलेली आहे आणि अशी नॉटच्या साह्याने व्यवस्थित अशी त्या फ्रिलवर मी डिझाईन तयार करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. जशी आपण वेणी घालतो तशी आपली नॉट्सची फक्त आपल्याला वेणी घालत जायची आहे. बघा इथं टीप मारली, ह्या बाजूची नॉट ह्या साईडला, ह्या बाजूची नॉट ह्या साईडला, आणि थोडासा गोल आकारमध्ये तयार करायचा, म्हणजे जशी आपली वेणी तयार होते तशी वेणी आपली तयार होते. बघू शकता ह्या बाजूची नॉट ह्या हाताला, ह्या हाताची नॉट ह्या हाताला, परत बघा इथे गोल एक राऊंड तयार झाला. अशाच पद्धतीने सगळी संपूर्ण अशी आपल्याला नॉटची सुंदर अशी वेणी तयार करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. फक्त नॉटचा वापर करून अगदी सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन झाली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही यात एक सिल्वर कलरचा किंवा गोल्डन कलरचा किंवा आणि तुमच्या आवडीनुसार कुठला मॅचिंग होत असेल तर एक एक मणी टाकला तरी खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. थँक्यू सो मच.